काँग्रेसने सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तेचे राजकारण केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। त्यांच्या उपस्थितीत यवतमाळच्या उमरखेडमध्ये पक्षप्रवेश सोहळा झाला। काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे आणि माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते साहेबराव कदम पाटील, वंचितचे नेते माजी समाजकल्याण आयुक्त माधव वैद्य यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उबाठाचे अनेक पदाधिकारी हे भाजपवासी झाले। अशा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला। आमचे भाजपाचे नेते नितीन भुतळाजी असतील, उत्तमराव इंगळेजी असतील, नामदेवराव ससानेजी असतील, महादेवराव सुपारीजी असतील, या सर्वांच्या नेतृत्वात आणि खास करून नितीन भुतळाजी यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला। आमचे नेते संजय कुटेजी या पक्षप्रवेशाकरता हजर होते। खरं तर मला अभिमान आहे की आज 2 माजी आमदार भाजपामध्ये आले आणि उमरखेडच्या विकासाकरता त्यांनी या ठिकाणी संकल्प केला। निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सर्वांनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि विकासाचा जो संकल्प घेऊन आमचे देवसरकर खडसेजी आले आहेत, त्यांनी निश्चितपणे आम्ही त्यांना पुढे नेऊ।